पण मला हे स्टेजवर जगाची पहिलीच संधी मिळाल्यामुळे मला इतकं एकदम स्वप्नासारखं वाटलं होतं. आणि त्यानंतर मी त्यांना कॉल केला तर ते तुरंत आले. सर्व त्यांनी बाजूला ठेवलं आणि ते आले की आता सर माझ्या ऑफिसचे सर मला बोलेलंही तरीही माझ्या बायकोसाठी मी त्यांच्याशी वायवली आहे. तिने माझं स्वागत केलं, तिच्या मुलीनं पण केलं आणि तिची मुलीनं पण मला हक केलं की काकू किती छान तुम्ही जिंकल्या. नमस्कार, मी योगेश काटोले. आपण खूप स्पेशली आज हा व्हिडिओ बनवतो आहे. तो स्पेशल व्हिडिओ म्हणजे यासाठीच कारण की मी आज पूर्ण 5 वर्षानंतर म्हणजे 2019च्या आमच्या कोण होईल नागपूरच्या सून हा कार्यक्रम झाल्यानंतर एका व्यक्तीला भेटतोय आणि ती व्यक्ती आज खूप स्पेशल आहे, स्पेशल झालेल्या आहेत. कारण की हजारोच्या महिलांच्या मनात, हजारोच्या घरात त्यांचं नाव पोहोचलेलं आहे. त्या अगदी साध्या सोप्या अशा आमच्या पर्सनॅलिटी होत्या आणि आज कदाचितच म्हणजे एका छोट्याशा गोष्टीमुळे त्यांचं नाव असं घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे. मी बोलतोय कोण होईल नागपूरची सून वर्ष 1च्या विजेत्या म्हणजेच निलिमाताई सकर्डे यांच्याबद्दल. आज आपण आलोय त्यांच्या घरी त्यांची एक छोटीशी भेट घ्यायला. कारण की आम्ही पहिल्यांदा मी 2019च्या आधी त्यांना भेटलेलो होतो आणि 2019 मध्ये फक्त स्पर्धेमध्ये जितकी आमची भेट झाली म्हणजे स्पर्धेबद्दलच, स्पर्धा खेळतानाच जितकी भेट झाली तितकीच आमची भेट झाली. आणि आमची टीम जेव्हा लोकांपर्यंत फोनद्वारे पोहोचत होती त्यावेळेस निलिमाताईंशी एक संपर्क झाला आणि निलिमाताईंनी म्हटलं की आजपर्यंत माझ्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क का नाही झाला, याचं मला दुःख आहे की तुम्ही आमची आठवण का नाही केली. तर मी म्हटलं नक्कीच आम्ही आज चहा प्यायला तुमच्याकडे येऊ आणि तुमची भेट घेऊ. तर आपण पोहोचलोय ताईंकडे, निलिमाताईंकडे. तर आपण भेटू त्यांच्याशी आणि चर्चा करू. ताई नमस्कार. नमस्कार. आज आपण इथे भेटलोय आणि मला खूप आनंद झाला की आपण इतक्या वर्षानंतर आज भेटतोय. आणि सर्वात मोठा आनंद म्हणजे माझा हा की मला अभिमान वाटतोय की जी महिला जिंकली त्यांच्याकडे आज दिलेली पैठणी, दिलेलं क्राऊन आणि त्यांना मिळालेलं एक पारितोषिक जे होतं ते फक्त कॅश प्राइजला सोडून बाकी जसं तसं जपून आहे. म्हणजे त्याचा किती मोठा अभिमान त्यांना आहे आणि यांनी किती मानाने त्याला ठेवलेला आहे याचा मला खूप म्हणजे खूप अभिमान वाटतोय. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं. ताई काय सांगाल आपल्याबद्दल, म्हणजे सांगा थोडं. मी निलिमा विजय सकर्डे. मी हा पहिल्या क्रमांकाने आलेली आहे कोण होईल नागपूरच्या सून आणि त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे की मी हे जिंकली आणि प्रथम क्रमांकानं पण आली आणि हे मला ट्रॉफी वगैरे पैठणी वगैरे हे सर्व मला मिळालं. असं मी कधी विचारही केला नव्हता की मी इथपर्यंत पोहोचू शकणार म्हणून. तर पण ते घडून आलेलं आहे कारण मला ज्या गोष्टीमध्ये आवड होती अशा काही खूप गोष्टी आहे की मला जी वस्तू माझ्या नजरेच्या समोर आली की मला ते करावंसं म्हणून असं वाटते आणि मी ते करते आणि आवड ठेवते त्या करण्यामध्ये. तशाच नुसार मला हा फॉर्म मिळाला माझ्या मैत्रिणीकडून. मी घेतला आणि तो भरला आणि मी ते गेम्स मध्ये खेळण्याचे आणि जे त्यांनी रूल ठेवलेले होते त्या रूलला फॉलो करून मी हे सर्व गेम खेळत आलेली आहे. आणि या गेम मधनं जे फायनल जे होते ते त्या गोष्टीची पण मला आयडिया नव्हती की आता काय होणार. तरी पण मी स्वतःला इतकं मला घाबरत होतं की आता समोर इतके तर गेम जिंकली पण यानंतर आणखी जे फायनल राऊंड आहेत आता काय आहे हे मला पण बिलकुल माहिती नव्हतं. मी अशी डेअरिंग ठेवून गेली आणि छान तयारी करून गेली. कारण तयारी यासाठी करून गेली की मला तयारी करायला खूप आवडते. त्यानुसार मी तयारी केली. कारण मला लोकांनी पण प्रश्न केले होते की तुम्ही स्पेशली तयारी करून का बरं आले एवढ्या पार्लर मधून. मी 500 रुपये खर्च केले आणि तयारी केली. आणि त्यानंतरच तेव्हा त्यांना असं वाटलं की हा स्पेशल तयारी करून आले, पण असं काही नव्हतं. मला आवड होती म्हणून मी तयारी करून गेली आणि त्या गेम मध्ये त्यांनी जे गेम ठेवलेले होते याची मला बिलकुल आयडिया नव्हती. मी ते खेळत गेली आणि मी ते गेम जिंकत गेली. आणखी मला माझ्या स्वतःवर कॉन्फिडन्स आलं की नाही आता आपण इथपर्यंत पोहोचलो, आता खूप लक्षपूर्वक खेळावं लागेल. इतक्यापर्यंत आलेलो आहोत, आता एका राऊंड किंवा 2 राऊंड साठी आपण मागं हटणार नाही.
तर ताई त्या माझा प्रश्न तुम्हाला अजून एक असा आहे, तर ताई मला यातूनच एक प्रश्न आला की ही संधी जी मिळाली तुम्हाला 2019 या स्पर्धेची, हा. ती म्हणजे कशी मिळाली, म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ही संधी मी गरबा क्लासला गेली होती हा. तिथे मला एका मॅडमनी फॉर्म दिला हा. आणि बोलले की हे आता कोण होईल नागपूरच्या सूनचे फॉर्म आलेले आहे, तर तुम्हाला आवड असते अशा गोष्टीमध्ये तर तुम्ही भरून बघा. तर तो मी तिच्याकडनं फॉर्म घेऊन भरून बघितला. बर. भरून बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला गेम्स साठी तिथे राऊंड घेतला त्यांनी आणि त्या राऊंड साठी आम्ही तिथे प्रेझेंट राहिलो. ओके. प्रेझेंट राहिल्यानंतर त्यांनी ते जे त्यांचे गेम्स होते त्यांनी आम्हाला सर्व ते व्यवस्थित सर्वांना सांगितले, असे असे रूल आहे ते आम्ही फॉलो केले. बर. हा. तर अशाच याच्यामधून ती मला महिलांना जे एक एन्जॉय करायचा, एक खेळण्याचा, थोडस फॅमिली घर मधून थोडं बाहेर निघून थोडं काही शिकण्याचा, काही एन्जॉय करण्याचा एक वेगळा चान्स मिळाला. ते समजून मी हे फॉर्म भरलेला आहे आणि या फॉर्म मधून हे जे राऊंड होते, हे खेळण्याचे गेम्स होते, या गेम्स मध्ये मी खेळली. क्या बात आहे. आणि तुम्ही शेवटी जिंकल्या. कशा जिंकल्या हो? म्हणजे काय सांगाल, तुम्हाला त्यावेळेसचा अनुभव कसा होता? म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही एंटर केलं, फॉर्म भरला, हा. पहिल्या राऊंड मध्ये गेल्या, मग तिथून तुमचा प्रवास चालू झाला. प्रवास डोक्यात चालू काय झाला. होतं नेमकं, म्हणजे कसं झालं ते? आता हे जे राऊंड आहे, हा पहिला राऊंड जिंकला तर ते एक खेळ एन्जॉय म्हणून खेळली. मग दुसरा पण म्हटलं की आता याच्यात तर जिंकलो आपण, आता दुसऱ्या याच्यामध्ये जिंकू नाही जिंकू हे माझ्या डोक्यात होतच नाही, की मी एन्जॉय म्हणून गेली. कारण माझ्या महिला पण त्यामध्ये जिंकल्या होत्या. बर. त्यांच्या थ्रू आपण सर्व मिळून जाऊ. जिंकू नंतरचा मॅटर आहे, पण आपण खेळू. मग खेळलो, एक गेम खेळला, दुसरा गेम खेळला, त्यानंतर दुसऱ्या गेम मध्ये जिंकली, तिसऱ्या पण गेम मध्ये जिंकली. माझी एकदम म्हणजे अशी इच्छा वाढून गेली की नाही आता जिंकलं आहे, की कॉन्फिडन्स वाढला की नाही आपण खेळू आता. तर खेळत 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 जे काही त्यांनी गेम्स सांगितले होते त्या गेम्स मध्ये मी जिंकत गेलेली आहे. असे मी 5 ते 6 गेम्स जिंकली. हा. आणि जिंकल्यानंतर त्यांनी ते प्रोग्राम घेतला, ते फायनल गेम्स होते आणि ती मी 3-4 हजार लेडीजच्या समोर पहिल्यांदा मी त्या स्टेजवर गेली. तर त्या स्टेजवर गेल्यानंतर मी अशी स्वतःला असं म्हणजे इतकं फील केलं की मी म्हणजे जमिनीवर माझे पाय नव्हते. म्हणजे मी पहिल्यांदा स्टेजवर गेली, मला कधी असा मौका मिळाला नाही स्टेजवर जायचा. मी पहिल्यांदा स्टेजवर गेली आणि खूप स्वतःवर कॉन्फिडन्स, स्वतःवर विश्वास ठेवून आणि खूप डेअरिंगनी, खूप याची पण म्हणजे गरज नसल्यासारखी की मला नको, मला हे जे तुम्ही मला हा मौका दिला, ही संधी दिली ह्या स्टेजवर आणि तुम्ही माझ्या डोक्यात हे ताज देत आहे, पैठणी देत आहे, हे ट्रॉफी देत आहे, हे माझ्यासाठी खूप काही होतं. आणि मी पहिल्यांदा मला या सरांनी संधी दिलेली आहे. कोण होईल नागपूरचे सुनेचे फॉर्म आल्यामुळे ही मला संधी मिळालेली आहे. क्या बात आहे. म्हणजे इतकं छान तुम्हाला त्याचा अनुभव आला की हो. तुम्हाला कुठेही नसताना घरातून एक संधी मिळाली बाहेर निघण्याची, हा. आणि त्या संधीचं सोनं म्हणून पहिल्या राऊंड पासून तुम्ही जिंकत पोहोचल्या, हा. फायनल पर्यंत पोहोचल्या. आणि फायनल वरती जेव्हा स्टेज वरती पहिल्यांदा उभं राहण्याची संधी मिळाली, हा. तेव्हा तुम्हाला एकदम मन भरून आलं की हा. वाव यार, महिलेची लाईफ कदाचित अशी सुद्धा आणि मला असू त्या शकते. स्टेजवरती रडायला पण आली होती की बापरे, मी म्हणजे जीवनात इतकं सगळं करू शकते, म्हणजे मी माझ्या आतून जे आहे हा. ते मी इथे मला बाहेर काढायला मिळालं. मी असं तर बाकी करतच होती, पण मला हे स्टेजवर जाण्याची पहिलीच संधी मिळाल्यामुळे मला इतकं एकदम स्वप्नासारखं वाटलं होतं की खूप जास्त. क्या बात आहे. हो. खूप छान. मग नंतर काही घरच्यांचं कसं, म्हणजे तुम्ही तिथे जिंकल्या, घरचे आले होते तिथे तुमचे? घरचे नंतर आलेले आहे, कारण ते ऑफिसला गेले नाही, होते. पण म्हणजे हॉलमध्ये ज्यावेळेस तुमचं सर्व तिथे चालू होतं नाही, तुम्हाला- तेव्हा कोणीच नव्हते आले. मी मैत्रिणी सोबत आली होती. हा. मैत्रीण होत्या माझ्या, त्यांच्या सोबत आली होती. त्या पण जिंकल्या होत्या, बरं. त्यांच्या सोबत आली. आणि मग ते माझे ऑफिसला गेले होते माझे मिस्टर, आणि मुलं कॉलेजला गेले होते, त्यांच्यामुळे ते येऊ नाही शकले. पण जेव्हा मी जिंकली तर मग मी त्यांना कॉल केला की मी जिंकली आहे. तर ते 1 तासासाठी माझ्यासाठी ते आले. म्हणजे जिंकल्यानंतर आले? हा, जिंकल्यानंतर आले. की कारण त्यांची प्रायव्हेट जॉब असल्यामुळे असं होतं की तुला छोट्या छोट्या गोष्टीसाठी वेळ नाही देऊ शकत. बरोबर. मी तुला घरून सपोर्ट करू शकते 10 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर 7 वाजेपर्यंत सपोर्ट करू शकते, मध्ये तुला सपोर्ट करू शकणार नाही या वेळेसाठी. तर असे ती बोलले. तर मी ते जिंकल्यानंतर मी त्यांना
केला तर ते तुरंत आले. सर्व त्यांनी बाजूला ठेवलं आणि ते आले की आता सर, माझ्या ऑफिसचे सर मला बोलेलही तरी मी माझ्या बायकोसाठी मी त्यांच्या शिवा ऐकून घेणार. आणि मी ते आले आणि त्यांची इच्छा होती की जाऊन स्टेजवर म्हणजे तुला हक करायचा, पण मी तेवढ्या लोकांसमोर मी तुला येऊन हक करू शकलो नाही, कारण मला इतका आनंद झाला होता की तू तुझ्या ठिकाणी रडत होती, मी माझ्या ठिकाणी रडत होतो. हा, अशी ही मला म्हणजे आता यांनी बोलले तर माझ्या अंगावर अक्षरशः काटे आलेले आहे की ही सुद्धा फिलिंग म्हणजे पहा, खरंच हे काटे बोलण्यातून आलेले आहेत आणि हे खरंच घडतं, ऍक्च्युली जीवनात घडतं की आपण महिला आणि पुरुष एकमेकांना वेळ देत नाही, पण कुठेतरी महिलेने काहीतरी अचीव केलेलं आहे ते आपल्या बिझी शेड्यूल मधून थोडंसं बाहेर येऊन पाहतो की यार, म्हणजे आपण वेळ न देता या व्यक्तीने इतकं काहीतरी अचीव केलेलं आहे, त्यावेळेस तो जो क्षण असतो तो जीवनातला सर्वात सुंदर हा असा क्षण असतो. ताईंनी काय म्हटलं की ते त्यांच्या जागी रडवते आणि मी माझ्या जागी रडवते आणि आमचं अचिव्हमेंट, आमचं सर्व स्वप्न असं आम्हाला एकदम हर्षोल्लासामध्ये दिसत होतं आणि आम्हाला भरपूरसा आनंद होत होता. बरोबर. तर ताई, मग घरच्यांना कळलं, तुम्ही दोघं जण घरी आले, मग बढिया फील कसं झालं? फील म्हणजे त्यांनी जेव्हा ते तिथे सुरेश भटला होते तेव्हाच त्यांनी बाहेर निघून, मी जे स्टेजवरच होती, माझे सर्व लोक फोटोशूट करत होते, फोटो द्या मॅडम, म्हणलं घ्या तुम्ही फोटो घ्या. एकदम सेलिब्रिटी टाइप फील झालं. खूप जास्त, इतकी बिनधास्त होती की तुम्ही आता जेवढे फोटो घ्यायचे तेवढे तुम्ही फोटो घ्या. हो, माझे मिस्टर बाहेर निघाले, त्यांना मला सरप्राईज द्यायचं होतं. हे सरप्राईज द्यायचं होतं की ती जी ओपनवाली गाडी असते, ती ओपनवाल्या गाडीमध्ये मला तिथून सुरेश भट मधून दिघोरीमध्ये सत्कार करून आणायचं होतं, पण ते वेळेवर जिंकल्यामुळे आणि अशी अरेंजमेंट काही जमली नाही माझ्या मिस्टर सोबत, म्हणून त्यांनी मला तिथून रेशमबाग मधून इथपर्यंत ते मला स्वागत करत आणू शकले नाही गाडीमध्ये. त्यांची ती पण इच्छा होती की माझ्या खुशीसाठी जे काही पैसे खर्च होणार ते मी हिला इथपर्यंत आणणार, दिघोरीपर्यंत स्वागत करत त्या गाडीमध्ये, पण ती गाडी काही मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी मला स्वतःच्या छोट्या ऍक्टिवावर बसवून त्यांनी मला इथे दिघोरीमध्ये घरी आणलेलं आहे. जी माझ्याकडे किरायवाली राहायची तिला आरती तयार करायला सांगितली आहे, मला न कळता आरती करायला सांगितलं. त्या किरायवालीनं मला, माझं रुपाली गलबले आहे, तिने माझं स्वागत केलं, तिच्या मुलीनं पण केलं आणि तिची मुलीनं पण मला हक केलं की काकू किती छान तुम्ही जिंकल्या. हा, तर असं त्यांनी माझं स्वागत केलं. आणि मग आम्ही घरी आलो. मग नवरात्राचे दिवस सुरू होते, तरी मी माझ्या घरी घट बसलेला होता. पूजा करायची, आरती करायची, नमस्कार करायची, तू माझ्या पाठीशी राहा, माझी जिंक, असं काही नाही की मला तू जिंकलंच पाहिजे, पण माझ्या पाठीशी राहा, मी मेहनत करायला, गेम खेळायला तयार आहे, असं मला काही दुसरी आयडिया नाहीये, पण मी गेम खेळते याच्यासाठी ती माझ्या पाठीशी नसल्यासारखी आहे. मला भगवंतावर भरोसा आहे, मेन म्हणजे मला भगवंतावर भरोसा आहे, त्यामुळे मी माझ्या पाठीशी नव्हते. नवरात्राचे दिवस सुरू होते, तर तेच मनात ठेवून मी ते गेम खेळली आणि जेव्हा जिंकून आली तेव्हा पहिले जे पेढे दिले ते मी आमच्या एरियामध्ये जे दुर्गा बसलेली होती तिथे मी गेली आणि तिथे पेढ्याचा प्रसाद दिला, तिथे धन्यवाद केला, नमस्कार केला, पाया पडली आणि मग मी माझ्या घरी आली आणि मग पतीला चारला, मग मी मला हक केला आणि मग माझ्या देवाला पण दिला, कारण मी देवाला पण मानते, पण मी पहिले पतीला मानलं, कारण पतीने मला भरपूर सपोर्ट केला. मी पहिले पतीला चारला, मग देवाला दिला. म्हणजे त्यांनीच पहा, जर तुम्हाला घरातून बाहेर निघण्याची संधी दिली नसती तर त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं नसतं. तुम्ही ताई काय सांगाल महिलांना, या वर्षी जो होणारा कार्यक्रम आहे त्याबद्दल तुम्ही महिलांना काय सांगाल? महिलांनी तर या कोण होईल नागपूरच्या सूनच्या याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायला पाहिजे आणि त्यांनी बाहेर निघून बाहेरची पण दुनिया बघायला पाहिजे आणि या गोष्टीमध्ये त्यांनी पण इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. आणि आपण जिंकून हेच न भावना ठेवता आपल्याला काहीतरी एन्जॉय करायचं आहे ह्या भावनेनीच त्यांनी खेळायला पाहिजे. कारण आपण घर, मूल, चूल हे तर नेहमीच करतो, पण बाहेर निघूनही काही थोडा एन्जॉय केला पाहिजे. 4 लेडीजला भेटलो पाहिजे, 4 लेडीज सोबत एन्जॉय केला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. मी हे समजूनच मी 4 लेडीजला गोळा केलं, 4 लेडीजला फॉर्म भरायला सांगितले, त्यांनी पण मला दिले, मी पण दुसऱ्यांना दिले. मी भरत आहे तर तुम्ही पण भरा आणि चला आपण मिळून काहीतरी एन्जॉय करू, गेम खेळू. जिंकू नाही जिंकू हा नंतरचा प्रश्न आहे,
पण खेळत गेलो बाकी माझ्या सईला वगैरे 2-3 राऊंड जिंकले, त्यानंतर त्या नाही जिंकल्या. मग मला त्यांनी सपोर्ट केला की निलिमाताई तुम्ही जिंकल्या, तुम्ही आता हार मानू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. तसं म्हणून मी खेळत गेली. त्यांचे कॉल यायचे की ताई तुम्ही आता या राऊंडला जिंकल्यात. मी बोलली हो ताई खूप छान, हो आता तुम्ही डेअरिंगनी खेळा, आता हार मानू नका. असं करून त्यांच्या सपोर्टनी मी जिंकली. जर तुम्ही ह्या महिला खेळायला तयार व्हा, मी तुमच्या पाठीशी आहे, मी तुम्हाला सपोर्ट करू शकते, खेळू शकते, सांगू शकते तुम्हाला की तुम्ही खेळा म्हणून. बस एवढं बोलून म्हणजे ताईंनी आपला पूर्ण एक्सपिरियन्स 2019चा महिलांसाठी घडलेला हा इतिहासातला मस्त नागपुरातला इतिहासला हा सर्वात सुंदर क्षमता महिलांसाठी. कारण की महिलांसाठी आज कुठेच काही होत नाही. आज बिचाऱ्या महिला बाहेर निघतात, स्वतः मजुरी सुद्धा करतात, घरातील कामं सुद्धा करतात, हस्बंडला कुठली भाजी पाहिजे त्याचा सुद्धा विचार करतात आणि स्वतःला काय पाहिजे याचा विचार आजपर्यंत कधीच करत नाही. त्याच्यामुळे कोण होईल नागपूरची सून ही खेळाची संधी आहे फक्त आणि फक्त त्या महिलांसाठी. तर तुम्ही सुद्धा निलिमाताई सकर्डे सारख्याच आपलं स्वतःचं नाव सुद्धा या इतिहासामध्ये लिहू शकता आणि याच्यामध्ये भाग घेऊ शकता. भाग घेणं अगदी सोपं आहे, फ्री रजिस्ट्रेशन आहे. तुम्हाला फक्त करायचं काय आहे तर आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे. तर ताई एक छोटस आपण काम करू. ही पैठणी तुम्ही तुमची अशी बढिया आता अशी इथे ठेवा. हे क्राऊन, हा बढिया, आणि हे क्राऊन तुम्ही आणि हे तुमचं बक्षीस. हे पहिल्या वर्षीचं आहे बरं का, दुसऱ्या वर्षीचा अजून तयार झालेला आहे. तर कोण जिंकणार? चला महिलांना खेळायला, स्वतःला ओळखायला. धन्यवाद.